नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर मी सोनू जेव्हा आपण आजारी पडलो तेव्हा आईने आम्हाला कधीच दवाखान्यात नाही नेला. आणि त्याचबरोबर आता थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे सर्रास जो प्रॉब्लेम चालू आहे तो म्हणजे काय, डोकंदुखी, मायग्रेनचा आणि त्याचबरोबर सर्दी, खोकला, ताप हे गोष्टी चालू आहेत जास्त. मग त्याच्यासाठी आईने आम्हाला कधीच दवाखान्यात नाही घेऊन गेली. तर तिने काही घरगुतीच उपाय केले होते. ते म्हणजे हे बघू शकता, हा आहे कपूर आणि हे आहे आपले लवंग आणि हा आहे ओवा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत नाही, ह्या आपल्या लोखंडी तव्यामध्ये गरम करून घ्यायची आणि त्यांनी छानशी अशी एक पुरचुंडी बनवायची. तीच मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे. असं छान गरम करून घ्यायचं आहे. असं कापड घ्यायचं, म्हणजे कुठली पण ही चिंदी घ्या, त्याच्यामध्ये हा असा कापूर असा तोडून टाका, म्हणजे चुरा करा थोडक्यामध्ये त्याचा. आणि कापूर भाजायचा नाही बरं का, नाही तर म्हणताल कापूर भाजायचा का. आणि हे जे आपण आता जे मिश्रण जे म्हणून आपण भाजून घेतलेलं ते छानसं असं या पुरचिंडीमध्ये म्हणजेच या कापडावरती टाकून घ्यायचं. हे सगळं ना, हे मिश्रण आता आपण भाजून घेतलेलं आणि कापूर टाकलाय. आता हे छानसं असं बांधून घ्यायचं, पॅक करायचं. तर अशा प्रकारे ही आपण अशी पुरचंडी बांधून घेतलेली हे दिसतंय ना, तर असं असं घासायचं आणि असा वास घ्यायचा. अक्षरशः असं वास घेतं ना तर डोळ्यातनं पाणी येतं. मी लांबनं घेतलाय, नाही तर माझ्या डोळ्यातनं पाणी तो. पण तो जो हे असतो ना, वास असतो ना, तो खूप स्ट्रॉंग असतो, जेणेकरून ना आपली सर्दी असतो, डोकंदुखी म्हणा, सगळी राहते. आणि लहानपणी ना आमची आई आहे ना, कसं माहिती का, हे असं शाळेमध्ये लावून पाठवायची किंवा पिन लावायची. अजून सुद्धा मी आजारी, एवढी मोठी झाली, आजारी पडले नाही, मला अजून असंच लावते माहिती का. तुम्हाला असेच आयुर्वेदिक नुसके पाहिजे असतील तर नक्की मला कमेंट करा, कारण की हे माझ्या आईकडून आलेले आहेत, त्यामुळं ते मी तुम्हाला दाखवू शकते. तर नक्की कमेंट करा.